ए हीच ना ती जिला नवऱ्याने घराबाहेर काढलं आणि दुसऱ्या मुलीला घरी आणून ठेवलं. हो ना, हीच ती बिचारी. मला तर खूपच दया येते हिची. कसं होणार आहे हिचं आणि हिच्या मुलाचं देव जाणो. नाहीतर काय, एखादी दुसरी बाई असती तर शर्मेने जीव दिला असता, पण ही राहते त्या नानाजींकडे, हिच्या नवऱ्याच्या घराच्या बरोबर समोरच्या घरात. हो, मीच राहते नानाजींकडे. मग त्याचं काय? आणि मी काहून आत्महत्या करायची? हा, मी काय गुन्हा केलाय? मी नाही आत्महत्या करणार. शरम त्यांना वाटते ते गुन्हा करतात, आणि मी तर काही गुन्हा बिना केलेले नो. काय नवऱ्यानी घरात दुसरी पोरगी आणून ठेवली, पण हे तर सगळ्यांनाच माहिती, अख्ख्या सोसायटीला माहिती. मग त्यावरती पुन्हा पुन्हा चर्चा कायची करायची? हा, यावरती पुन्हा पुन्हा चर्चा करू नये एवढंही कळत नाही का तुम्हा शिकलेल्या बायकांना? हा, हिला तर काहीच वाटत नाहीये बोलल्या. मला काय वाटतं ते माझं मला माहितीये. आणि तुम्हाला माझ्याबद्दल काही वाटलं ना तर तुम्ही घरी नेणार आहात का मला सांभाळायला? नाही ना? मग या चर्चा करणं बंद करा. मी इथे माझ्या परिस्थितीवरती मात करून राहिले, तेव्हा मी आत्महत्या वगैरे अजिबात करणार नाही. मी लढणार, मी जिंकेपर्यंत. आजी, मला आईची आठवण येत आहे. हो बाळा, ती येईल आता. हा, कामाला जायला लागलं ना तिला, येईल थोड्या वेळाने. मी पण तिचीच वाट बघतेय माहितीये. मला कंटाळा आला. कंटाळा आला. मग आपण घसरगुंडीवर जाऊया खेळायला. कदर कुठलीवर नाही जायचा. मग लाडू खाणार आहेस? लाडू पण नको, मला आई पाहिजे. आई येईल ना आता. अरे, आई आली वाटतं. आजी, मी तिथे लपतो. आई आली का मी तिला नको. किती वेळ केला? नानीजी, आला का अथर्व? हा, अथर्व, 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 कुठे अथर्व? अगं तो आला, पण तू आली नाहीस ना एवढा वेळ. मला वाटतं तुझी वाट बघून तो परत नागपूरला गेला असावा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय हो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.